आणि फायनली हा आपला केक रेडी आहे मंडळी। तुम्हाला आपला हा आजचा केक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। तर मंडळी खूप दिवसानंतर आपल्याला केक बनवायचा योग आलेला आहे आणि इथे हा 2 टायर केक आहे 1.5 किलोचा। तर 1.5 किलोचा म्हणण्यापेक्षा मी 2 किलोचा केलेला आहे। जो हाफ केजी केक आहे तर त्याचा मी लेयर 4 लेअरमध्ये म्हणजे कट केलेला आहे, स्पॉन्ज जास्त बनवलेला आहे। तर हा आपला 2 किलोचा केक आहे आणि खूप सुंदर असा हा चॉकलेटमध्ये आहे। पूर्ण पुढे जाऊन आपल्याला पाहायचंच आहे। तर इथे मी जे गनाश आहे ते मी घरीच तयार केलेलं होतं। माझ्याकडचं जे चॉकलेट सिरप होतं ते संपलेलं, म्हणून मग मी हे घरीच तयार केलं होतं आणि वेळही खूप कमी होता, त्यामुळे मी पायपिंग बॅगमध्ये वगैरे भरलेलं नाही आहे। मी डायरेक्ट केकवर ते अप्लाय केलेलं आहे आणि त्यानंतर इथे वरच्या बाजूला पूर्ण टाकून घेतलेला आहे आणि तसंच जो खालचा लेअर आहे जो 1 किलोचा तर त्याच्यावरही पूर्ण टाकून घेतलेला आहे आणि छान अशा लाईन्स उतरलेल्या आहेत। खूप सुंदर असा हा केक दिसतोय आपला, तुम्ही ते पाहू शकता। त्यात खूप दिवसानंतर केक बनवते आणि तोही चॉकलेट केक आणि म्हणजे माझ्या भाच्याचाच वाढदिवस होता आहे आणि म्हणजे त्यानिमित्ताने मी हा केक बनवते। तर त्याला चॉकलेट खूप आवडतं आणि लहान मुलं म्हटल्यावर चॉकलेटची फरमाईश जास्त असते नाही का। तर इथे तुम्ही बघू शकता हा मी पूर्ण कवर केलेला आहे। त्यानंतर मी इथे हे किटकॅट आणलेलं आहे कॅडबरी आणि आपले जे चोको चिप्स आहेत ते आणि जे हे चॉकलेट टॉपर्स माझ्याकडे रेडी होते। पुन्हा जे चोको चिप्स आहेत ते मी गोल्ड डस्टमध्ये थोडासा त्याला कोट करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने छानशी डिझाईन आपल्याला काहीतरी वेगळी डिझाईन तयार करायची आहे, म्हणून मग माझा हा छोटासा प्रयत्न। तर इथे जे चॉकलेट टॉपर्स होते राऊंड सर्कलमध्ये तर ते मी इथे खालच्या लेअरला पूर्ण लावून घेतलेला आहे, खालच्या बेसला। आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर असा हा केक दिसतो आहे। फक्त एवढंच लावलं तरीसुद्धा आणि पूर्ण चॉकलेट म्हटल्यावर चॉकलेट 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 फक्त आणि फक्त चॉकलेट, तर पूर्ण चॉकलेटमध्ये हा केक आहे। तर इथे मी आता या किटकॅट काढून घेतलेल्या आहेत आणि या 4 बाईट्स आहेत तर मी त्याचे 2-2 बाईट्स करणार आहे आणि वरच्या बाजूला ॲक्च्युली मला ते उभं लावायचं होतं पण कॅडबरीज कमी मिळत होत्या आणि इथे तेवढ्या शिल्लक होत्या, म्हणून तेवढ्याच म्हणजे मिळाल्या होत्या। तर तेवढ्यातच आपल्याला ॲडजस्ट करायचं होतं, म्हणून मी या पद्धतीने केलं आहे। तरी पण खूप सुंदर असं दिसतं आहे आणि वर टॉपरलासुद्धा मी लावलेले आहेत कॅडबरीज। शिवाय त्यासोबतच जे ओरिओचे बिस्किट्स आहेत तर ते बिस्किट्ससुद्धा मी त्याच्यावर थोडंसं गोल्ड डस्टने म्हणजे स्प्रे केलेलं आहे आणि ते सुद्धा इथे वर लावलेले आहेत। शिवाय जे चॉकलेट टॉपर्स आहेत तर त्याच्यामध्ये जे कॅडबरी टाईपचे म्हणजे ते टॉपर्स असतात ना, तर ते सुद्धा मी इथे लावलेले आहेत आणि सुंदर असा हा आपला केक इथे चोको चिप्स टाकून म्हणजे त्याने थोडंसं डेकोरेट केलेलं आहे, त्यामुळे अजूनच सुंदर असा हा केक दिसत आहे। आणि तुम्हाला हा केक कसा वाटतो मला नक्कीच सांगा। आणि फायनली हा आपला केक रेडी आहे मंडळी। तुम्हाला आपला हा आजचा केक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब, सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही आहे। तर मला नक्की सांगा की हा केक कसा झाला आहे, मी वाट बघते कमेंट्सची। आणि चला भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नव्याने। तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा। बाय।